मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी अत्यंत कामाची गोष्ट पाहणार आहोत। घराच्या वाढत्या किमतींमुळे स्वतःचं घर घेणं हे आजकाल खूप सोपं राहिलेलं नाही। मोठ्या शहरांमध्ये तर फ्लॅट किंवा घर खरेदीसाठी मोठ्या रकमांची आवश्यकता भासते। त्यामुळे बहुतांश लोक हे बँकेकडून होम लोन घेतात। विशेषतः दिल्लीत आणि NCR मध्ये अनेकांनी लोन घेऊनच आपलं हक्काचं घर घेतलेलं आहे। थोडक्यात देशातील बहुतांश मोठ्या शहरांमध्ये लोन शिवाय घर घेणं हे खूपच कठीण झालेलं आहे। जेव्हा एखादी व्यक्ती घर घेण्याच्या स्वप्नामध्ये जवळपास पोहोचलेली असते तेव्हा ती खूप भावनिक होते आणि या भावनिकतेचाच फायदा घेऊन बँका आपल्या फायद्यासाठी काही शक्कल लावतात। अनेकदा लोन घेणारे ग्राहक ही शक्कल ओळखत नाहीत आणि त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक तोटा सहन करावा लागतो। फक्त आर्थिक तज्ञ किंवा माहितीपूर्ण ग्राहकच अशा प्रकारच्या शक्कल ओळखून योग्य निर्णय घेऊन आपला बराचसा पैसा आणि मेहनत वाचवू शकतात। बँका आणि वित्तीय संस्था या लोन देत असताना तुमचा फायदा कधीच पाहत नाहीत, तर त्यांचं मुख्य लक्ष हे जास्तीत जास्त स्वतःचा नफा कसा वाढवता येईल याकडे असतं। बँका ह्या ग्राहकांचे हित पाहण्याऐवजी आपल्या व्यवसायासाठी अधिक उत्पन्न कसं मिळवता येईल याचा विचार करतात। त्यामुळे लोन घेण्यापूर्वी सर्व अटी आणि शर्ती ह्या नीट समजून घेणं महत्त्वाचं ठरतं। लोन घेत असताना बँका अनेकदा तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी ही घेण्यास भाग पाडतात, कधी कधी गोड बोलून तर कधी कधी भीती दाखवून। लोन दिल्यानंतर बँक व्याज तर घेतेच, पण त्यासोबतच टर्म इन्शुरन्स पॉलिसी देखील विकते। यामुळेच लोन फेडण्याच्या सुरक्षिततेसाठी बँक डबल शाश्वती घेते। जर लोनदाराचा मृत्यू झाला तर हे इन्शुरन्स लोन फेडण्यासाठी वापरलं जातं। बँका इन्शुरन्सच्या रकमेचा समावेश सरळ तुमच्या लोनच्याच रकमेमध्ये वाढीव करतात। म्हणजेच तुम्ही लोन घेत असताना जी मूळ रक्कम असते त्यात इन्शुरन्सच्या प्रीमियमची देखील किंमत जोडली जाते। त्यामुळे तुम्हाला लोनची रक्कम जास्त वाटते आणि त्यानुसार EMI देखील वाढतो। बँक ग्राहकांना समजावतात की इन्शुरन्स प्रीमियम लोनमध्ये समाविष्ट केल्यामुळे दरमहा फक्त काहीशे रुपये जास्तीचे भरावे लागतील। यामुळेच ग्राहकांना ते परवडण्यासारखं वाटतं आणि ते सहज सहमती देतात, पण खरा खेळ तर त्यानंतर सुरू होतो। उदाहरणार्थ, जर एखाद्या ग्राहकाने 20 लाखांचे लोन घेतले आणि त्यासोबतच इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर त्याची किंमत 25,000 असेल, तर बँक ही रक्कम मूळ लोन रकमेवर जोडते। त्यामुळे ती रक्कम आता 20,25,000 होते। या वाढलेल्या रकमेवर तुम्हाला व्याज द्यावं लागतं, जे लोनच्या कालावधी इतकंच लाखोंच्या अतिरिक्त रकमेत बदलतं। जर तुम्ही 20 वर्षांसाठी लोन घेतला असेल तर EMI दरमहा 300 रुपये वाढतो, तर वार्षिक 3,600 हे जास्तीचे भरावे लागतात। 20 वर्षात हीच किंमत 72,000 होते। म्हणजे मूळ इन्शुरन्स पॉलिसीच्या किमतीच्या जवळपास 3 पट जास्त रक्कम तुमच्याकडून बँक वसूल करते। आर्थिक तज्ञांच्या मते बँका अशा इन्शुरन्स पॉलिसीवर देखील नेहमीच अतिरिक्त व्याज आकारतात। हे व्याज सामान्यतः होम लोनच्या व्याजदरापेक्षा 1 ते 1.5% अधिक असतं। त्यामुळेच ही प्रक्रिया तुमच्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी तुमच्यासाठी घाट्याची ठरते। तज्ञांचा सल्ला असा असतो की होम लोन घेताना इन्शुरन्स प्रीमियम हे वेगळे घ्यावे, त्याला होम लोन मध्ये इन्क्लूड करू नये। शक्य असल्यास इन्शुरन्स हे स्वतंत्रपणे घ्यावे। बाजारात अनेक स्वस्त पर्याय उपलब्ध असतात। बँक तुमच्यावर इन्शुरन्स घेण्याची सक्ती करत असल्यास त्याबद्दल बँकेकडून स्पष्टीकरण मागावे। लोन घेताना EMI आणि मूळ रकमेचा हिशोब नीट करावा। होम लोन घेताना भावनेच्या आहारी जाऊ नये। लोन आणि इन्शुरन्सच्या सर्व अटी काळजीपूर्वक वाचा आणि पूर्ण माहिती मिळवूनच निर्णय घ्या। बँकेच्या शक्कल ओळखा आणि अनावश्यक अतिरिक्त खर्च टाळा। योग्य निर्णय घेतल्यास तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता आणि तुमचं स्वप्नातलं घर देखील सहजरित्या घेऊ शकता। तर मित्रांनो,
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच अशा नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.